चोपडा तालुक्यात गेल्या 15-20 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पीक परिस्थिती बिकट झाली होती। शेतकरी चिंतेत सापडला होता। पिकांची वाढ खुंटली होती। शेतकरी पाण्याची आतुरतेने वाट पाहत होता। मध्यरात्री झालेला जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतात उभे असलेले मका वादळी वाऱ्यामुळे शेतात आडवा पडल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। त्याचप्रमाणे कापसाच्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी बाहेर पाणी काढताना दिसत होते। हातातोंडाशी आलेला घास पावसाने व वाऱ्याने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। ज्यावेळी पाऊस नव्हता त्यावेळी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला होता। त्यासाठी फवारणी, खत याच्या मोठ्या प्रमाणावर खर्च शेतकऱ्यांनी केला। तो लागलेला खर्च देखील आता निघणार नसल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे। शासनाने मदत नाही दिली तर शेतकरी कर्जबाजारी होईल व त्याला औषध पिऊन जीवन संपवावे लागेल असे मत व्यक्त केले आहे। भाऊ 4 बीघा मक्को लाया मी घरों खर्च करेल आणि बटो मक्को पड़ी गए आमने तो जहर का टाइम चाहता ही 2-2.5 लाख नुकसान हुई। महीना भर पासून पाणी दिन आसू भी लाईट यार पाणी भर भर जेवण तर करे आणि आता बटो नुकसान हुई बटो आडो पड़ी गए मक्को। रात्री पाऊस आल्यामुळे बटो नुकसान झाला। हवा भी होती पाऊस भी होता भरपूर देव भी गरजला। 4 बीघा मक्काचं नुकसान झालं आहे आमचं 2-2.5 लाखाचं। आम्हाला पंचनामा करून भरपाई द्यावाच लागेल नाही तर आम्हाला प्यावाच लागेल। सगळं झालं आहे आमच्या निंदणं टुटणं मटेरियल बियाणं फवारा भरपूर खर्च झाला। आम्हाला तुम्ही काही कराच नाही तर आम्हाला पीस जपून राहिलं पडी। अच्छा मध्ये मका होता मका पूर्ण जपून गेलेला आहे आणि भरपूर नुकसान झालेले आहे। पाऊसच नाही होता आणि आता पडला पण पूर्ण नुकसानकारक झाला पूर्ण। तेव्हा पडला नाही तो आणि आताच भरपूर वारा पण पाऊस भरपूर आणि तो टापूट पूर्ण मुळून गेले पूर्ण झोपून गेला. पूर्ण खर्च भरपूर केलेला आहे. खर्च तर असा झालेला आहे पूर्ण 1 लाख 1.5 लाख पर्यंत पूर्ण टाकून दिलाय जितकं तितकं. पण आता निघाला तो निघतो का नाही निघतो त्याचा काही भरोसा नाही. तो उठस का नाही उठत ते काही सांगता येत नाही. नाही म्हणजे लागलेला खर्च तो निघणारच नाही. निघणार नाही. काही बघायला यायला पाहिजे त्यांनी. बघायला पाहिजे शेतकऱ्यांना काहीतरी थोडाफार द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. तरी पण 4.5 बिघा होते. 4.5-5 बिघा. 4.5-5 बिघा पूर्ण मका होता. हो हो. वादळ आणि पावसाने पूर्ण झोपला तो. पूर्ण झोपला. हो. ओके. बेकार काम आहे भरपूर. संकटात आहे पूर्ण संकटात आहे. त्याला काय करायचं त्याला उमजत नाही आता. बरोबर. पाऊसही भरपूर होता. जास्त वाऱ्यामुळे काय झालं मकाचे जास्त नुकसान झाले. आळवा पडून गेला आहे. काही शेत पूर्ण तबावून गेले. काहींचे 2-2 बिघे गेले. कपाशी आळव्या पडल्या आहेत. बागायती कपाशी आळव्या पडल्या आहेत. 20 ते 22 दिवसापासून पाऊस नसल्या कारणाने तरी साधारणतः शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुद्धा 2 वेळेस फवारणी केली. बियाणे खतांचा भरपूर असा खर्च केला. परंतु रात्रीच्या पावसाने फार मोठ्या प्रमाणात वादळ पण होतं पाऊस पण होता आणि त्याच्याने तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आमचं नुकसान झालेलं आहे. तरी या नुकसानाची भरपाई शासनाने स्वतः दखल घेऊन आणि शेतकऱ्यांना भरपाई करून द्यावी ही आमची शासनाकडे कडकडीची विनंती आहे. आणखी मीच नाही तरी या क्षेत्रातील या महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांच्याकडे स्वतः शासनाने दखल घेऊन ही नुकसान भरपाई करून द्यावी.